नमस्कार. मागच्या वेळी आगंतुजा ज्वराचं प्रकरण बघितलं होतं आपण आणि सरांनी संप्राप्ती पण तुम्हाला सांगितली होती, की याचं एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे, ज्वराची संप्राप्ती इथे सांगण्याचं. तर इथपर्यंत आपण बघितलं होतं. आज आपण त्याच्या पुढचा भाग बघूयात. सर्वांनी चरक संहितेची सटीक प्रत जवळ ठेवावी. सुरू करूयात आपण प्रत्यक्ष संप्राप्तीला. 129व सूत्र, पान नंबर 408. संसृष्टः सन्निपतितः पृथग्वा कुपितामलः रसाख्यं धातुमन्वेत्य पक्तिं स्थानात् निरस्य च स्वेन तेन उष्मणा चैव कृत्वा देहोष्मणो बलं स्रोतांसि रुद्ध्वा सम्प्राप्तः केवलं देहमुल्बणः संतापम् अधिकं देहे जनयन्ति नरः तदा भवति अत्युष्ण सर्वांगो ज्वरितस्तेन उच्यते. इथे ज्वराची संप्राप्ती सांगितली आहे. संसृष्ट दोष, सन्निपातित दोष किंवा पृथक पृथक कुपित झालेले दोष रस नावाच्या धातूशी मिळून किंवा अनुगत होऊन पक्ती स्थानातून अग्नीला बाहेर काढतात. आता ह्याचं लिटरल मिनिंग असं होतं म्हणून असं म्हणतीये. त्याचा अर्थ किंवा त्याचं एक्सप्लेनेशन आपण नंतर बघूया. त्या अग्नीच्या उष्म्याने आणि स्वतःच्या उष्म्याने स्वेन तेन उष्मणा ते संपूर्ण देहामध्ये बलवान उष्णता निर्माण करतात. स्रोतोरोध निर्माण करून संपूर्ण शरीरात जेव्हा हे दोष किंवा हे उल्बण दोष व्याप्त होतात तेव्हा शरीरात अधिक संताप निर्माण करतात. तेव्हा मनुष्याचे शरीर अतिशय उष्ण होते, म्हणून त्याला ज्वरित असं म्हटलं जातं. ज्वरितः तेन उच्यते. मागच्या वेळेस आपण बघितलं तसं विधी संप्राप्तीचा शेवटचा भाग म्हणून आलेला हा श्लोक आहे. हे 3 श्लोक. त्यामुळं खऱ्या अर्थाने सर्व ज्वरांचा सर्वसामावेशक विचार अशा पद्धतीने इथे सर्वसाधारण घटकांचं प्रतिपादन अशा पद्धतीने ह्या श्लोकांचा एक विचार करावा. विधी संप्राप्ती म्हणजे काय, तर दोष शरीरात ऊर्ध्वभागी गेले, अधोभागी गेले, तिर्यक गेले, ते शाखागत गेले, कोष्ठस्थ राहिले किंवा मर्मात गेले किंवा त्यांचा क्षय झाला, त्यांची वृद्धी झाली, ह्यांचा विचार करून त्यांची गती म्हणजे त्यांनाच दोषाचा व्यापार असं म्हणतात. दोष व्यापार म्हणजे दोषांची भिन्न भिन्न गती समजून घेणं, त्याचा क्रम समजून घेणं म्हणजे विधी संप्राप्ती समजणं. ते सांगण्याचा प्रयत्न ह्या श्लोकांमधनं केलेला आहे. त्यामुळे विधी संप्राप्ती व्यासतः सांगून झाल्यानंतर या सर्व भागांमधला सर्वसाधारण भाग हा या संप्राप्तींच्या ह्या श्लोकांमधनं आपल्याला सापडतो. अन्यथा खऱ्या अर्थाने सरकारने दिलेल्या सूचीप्रमाणे या ठिकाणी फक्त संप्राप्ती असा ह्याचा विचार करू नये. आपण ते मागच्या श्लोकामध्ये, मागच्या व्याख्यानामध्ये आपण ते पाहिलं होतं. त्याच्याबद्दलचा विस्ताराने वर्णन परतचर स्थान इथं दिलेल्या श्लोकामध्ये आहे. ह्याचा एक थोडा वेगवेगळ्या घटकांनी विचार करावा. एक, त्यातले जे भिन्न भिन्न भाग आपल्याला समजतात या विधीमधले, ते एक तर म्हणजे संसृष्ट आणि सन्निपतित किंवा पृथक, एकटा दोष, 2 दोष किंवा 3ही दोष कुपित झाले असता हा एक भाग. कुपित व्हायला त्यांचे स्वतःचे हेतू हवेत. कुठलीही संप्राप्ती, कुठल्याही दोषांचा व्यापार, कुठलीही दोषांची मुवमेंट ही त्याला आवश्यक असलेल्या हेतूखेरीज घडत नाही. हा कार्यकारण सिद्धांत आहे. हा पहिला घटक, ह्याला ह्याचे हेतू हवेत. रसाख्यम धातुम अनवेत्य. आता हा रसाख्य धातू, हा रस धातू समजायचा का आहार रस समजायचा, ह्याचं वर्णन आपल्याला निदान स्थानामधनं स्वच्छ होतं. आहार परिणाम धातुम रसनामानम, म्हणजे आहार परिणत झालेला जो आहार रस नावाचा जो भाग राहतो तो आहार धातू, आहार रस धातू, ह्याला अनवेत्य त्याच्या बरोबरीने घेणं हा दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा पक्तिम म्हणजे अग्नीला, पक्तिम स्थानात निरस्य, अग्नीला त्याच्या स्थानापासून च्युत करणं हा तिसरा मुद्दा झाला. स्वेन तेन च उष्मणा कृत्वा देहोष्मणं बलम, त्या धातूंच्या त्या मलांच्या आणि त्या अग्नीच्या दोघांच्याही उष्म्याने देहोष्म्याला ची बलवृद्धी करणं.
हा एक्झॅक्टली महत्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यामुळं देहाचा संताप वाढतो. त्यामुळे ही एक प्रमुख घटना आहे की ज्या ठिकाणी संतापाचं एक्झिक्युशन या ठिकाणी येतं. संताप त्या ठिकाणी निर्माण होण्याचा एक महत्वाचा घटक हा चौथा. पण हा देहोष्मणा जर का वाढायला लागला तर स्वेद प्रवृत्ती होऊन शरीरामध्ये कूलिंग सिस्टीम आहे, पण ती सिस्टीम एक्झिक्यूट होऊ नये अशी परत एक संप्राप्तीचा घटक घडतो. स्रोतांशी रुद्ध्वा, स्रोतसांचा अवरोध होतो. तोच परत चरक निधानस्थानामध्ये त्यांनी स्वच्छ सांगितलेलं आहे, रसस्वेद वाहनी स्रोतांशी पिधाय. त्यामुळे हा पाचवा घटक. आणि तो सुद्धा संप्राप्त हा केवलम देहम, म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये ते प्राप्त होतात. म्हणजे कुठला स्रोतसांचा अवरोध होतो तर संपूर्ण शरीरगत स्रोतसांचा तो हे उल्बण दोष अवरोध निर्माण करतात. हा, म्हणजे त्यातला परत विशेष सर्व शरीरगत पसरण्यासाठी रसधातू हा मीडिया आहे. त्यामुळे त्या स्रोतसांचा अवरोध हे या ठिकाणी प्राधान्याने संप्राप्तीत उल्लेखित आहे. या 5 घटकांनी ज्वराची संप्राप्ती घडते. आपण हेच घटक आता अग्निसंकल्पना ह्याच्या खाली थोडेसे वेगवेगळे करून बघूयात. ज्वर संप्राप्तीमध्ये अग्निसंकल्पना विशेष करून माहिती असणं खूप आवश्यक आहे. हे त्याचे 3 स्तर मी दिलेले आहेत. त्यातला सर्वात खालचा स्तर जो आहे तो म्हणजे पाचक पित्त किंवा पित्तालाच अग्नी म्हणणं. हा सुश्रुत संहितेमध्ये सापडतो. ह्याच्यामध्येच थोडासा सुधारणा करून वाग्भटाने असं सांगितलं की त्यक्त द्रवत्वम पाकादी कर्मणा अनलशब्दितम. हाच पित्त, पाचक पित्त जेव्हा त्यक्त द्रवत्व होतो आणि पाक इत्यादी कर्म करायला लागतो तेव्हा त्याला अग्नी म्हणावं, अन्यथा पाचक पित्त भिन्न आहे आणि अग्नी भिन्न आहे. असा एक स्तर वेगवेगळा वाग्भट करून घेतो. काय चिकित्सेच्या आत्रेय शासनामध्ये मात्र असं आहे की दोषधातू मलादीनाम उष्मा इति आत्रेय शासनम. वातकलाकलीयमध्ये त्यांनी जसं सांगितलेलं आहे की अग्निरेव पित्तांतर्गत कोपिता शुभाशुभाने करोती. या सिद्धांतावरती वाग्भट शरीरस्थान 3 मध्ये दिलेला हा जो श्लोक आहे हा आत्रेय संप्रदायाचा अग्नीबद्दलची संकल्पना स्पष्ट करणार आहे. शरीरातली सर्व उष्मा हा अग्नीच आहे. त्यातला प्रमुख स्टोर कुठं आहे ह्याच्याबद्दल चर्चा होऊ शकते, पण अग्नी संकल्पना विचार करायचा असेल तर सार्वदैहिक औष्ण्य समजून घेणं आणि सार्वदैहिक उष्मा म्हणजेच अग्नी समजणं असा सगळ्यात प्रमुख कन्सेप्ट आणि अत्यंत व्यापक संकल्पना आत्रेय शासनामध्ये आहे. त्यामुळे काय चिकित्सेमधली अग्नीची संकल्पना खऱ्या अर्थाने सूक्ष्मतेने समजायची असतील तर अग्नीची व्यापकता समजायला पाहिजे. हा खूप महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपल्या अग्नीची संकल्पना ही या स्तरावरती गेल्यानंतर ज्वराची संप्राप्ती जास्त व्यवस्थितपणे समजते. त्यातला पहिला मुद्दा जो आहे आपण आत्ताच्या संप्राप्तीतला जो बघितला, आद्यम आहार परिणाम धातूम रसनामान मनवेत्य. म्हणजे त्या ठिकाणी एक आद्य आहार धातू इथून निर्माण होणारा ही आम आहे. आमाचा जो प्रथम स्वरूप आहे जो म्हणजे अपक्व आहार रस, या ठिकाणी सामता येते. त्यामुळं काय होतं तर सगळ्यात शेवटची घटना जी तिथे दिलेली आहे, रसस्वेद वाहने स्रोतांशी पिधाय. सामतेमधलं पहिलं लक्षण ते आहे स्रोतोरोध बलभ्रंश गौरवानिल मूढता. त्यामुळे स्रोतसांचा अवरोध होणं ही गोष्ट पहिल्यांदा त्याने घडते. आम असेल तर अवरोध निर्माण होण्यास त्वरित सुरुवात होते. त्याच्यानंतर उष्मणासह मिश्रीभूय दोषा. हा जो उष्मणासह अग्निम आणि परत पक्तिस्थानात उष्माणम बहिर्निरस, 3 ठिकाणी अग्नीच्या संकल्पना आहेत. या 3 ठिकाणी आता अग्नीचं बहिर्गमन होतं. पुढच्या श्लोकामध्ये सुद्धा परत तसंच सांगितलेलं आहे की स्वस्थानात प्रच्युतेच अग्नव. 133 श्लोक पुढचा बघितला तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला सापडेल. तर स्वस्थानात प्रच्युत अग्नी म्हणजे अग्नी जर का च्युत झाला स्वतःच्या स्थानातनं तर मृत्यू आहे. त्यामुळं हा अग्नी जो च्युत होतो हा आंशिक आहे. कारण आत्रेय शासनामध्ये दिलेला जे उष्माची सर्वत्र उपस्थिती आहे हा सगळ्यात समजण्याचा खूप मोठा भाग येतो. जर का पाचक पित्त सगळं शरीरातनं शाखेमध्ये निघून गेलं तर कामलेसारखी संप्राप्ती दिसायला लागेल. त्यामुळे या ठिकाणचा जो कामलेसारखी म्हणजे बाह्य शाखेमध्येच अग्नीची उपस्थिती आणि कोष्ठामध्ये
खूपच अनुपस्थिती, त्या कामनेमध्ये सुद्धा पूर्ण अनुपस्थित आहे अग्नी असं म्हणल्यास मृत्यू आहे. त्यामुळे अग्नी हा सार्वदेहिक आहे ही पहिल्यांदा लक्षात ठेवा. त्यामुळं मिश्रीभूय दोष उष्मणासह उष्ण गुण प्राधान्याने आहे. या ठिकाणी उष्ण गुण प्रधानतेने तो शाखेमध्ये जातो आणि शाखेमध्ये गेल्यानंतर तिथे तो अवरुद्ध असल्यामुळं त्या ठिकाणीच तो राहतो, तो परत कोष्ठामध्ये येऊ शकत नाही. सामरस आहे. मग संताप हे लक्षण का निर्माण होतं? तर ह्या सामतेचं पचन होण्यास शरीर ताबडतोब सुरुवात करतं आणि अग्नीचं जे पचन कार्य आहे ते कोष्ठाच्या ऐवजी शाखेमध्ये सतत सुरू राहतं आणि संताप लक्षणाचा उत्कर्ष होतो आणि सर्व शाखेमध्ये संताप हे लक्षण दिसायला लागतं. जे दोष बरोबर आहेत त्यानुसार त्या संताप लक्षणाची व्यक्ती तेवढी तीव्रतेने होते. जर का पित्त दोषांसह उष्मा तिथे गेलेला असेल तर संताप जास्त उत्कट होतो, अंगताप हा जास्त उत्कट होतो. आणि जर का कफासारखा दोष असेल तर त्या ठिकाणी संतापात इतकं उत्कर्ष एवढा उत्कर्ष अंगतापाचा होत नाही. तसंच अग्निस्थानात प्रच्युतत्व येणं किंवा सर्व शाखेमध्ये फेकलं जाणं ही गोष्टीसाठी प्रत्येक वेळेस विकृतवातच लागतो असंही नाही. तर एकदा हा दुष्ट झालेला रस किंवा साम असलेला रस दोषांसह हृदयामध्ये आला तर प्राकृत व्यान सुद्धा त्याला शाखेमध्ये फेकू शकतो. तसंच थोडासा जरा घडणारा व्यायामासारखा प्रवासासारखा हेतू सुद्धा त्याला शाखेमध्ये घेऊन जाऊ शकतो. त्यामुळं ह्याच्यामध्ये समजण्याचा भाग हा सगळ्यात महत्वाचा आहे की सार्वदेहिक अग्निसंकल्पना लक्षात ठेवावी आणि रसस्वेद व स्रोतसांचं अवरोध ही गोष्ट शाखागत संतापाला कमी होण्यापासून थांबवते. त्यामुळे तात्कालिक संप्राप्ती तोडणं ही गोष्टीसाठी स्वेद आणणं ही प्रक्रिया बऱ्याच ठिकाणी केली जाते. आपण आता एक एक ह्या विधी संप्राप्तीच्या समाप्तीनंतर आपण आता प्रत्यक्ष ज्वराच्या भिन्न भिन्न अवस्था पाहणार आहोत. पुढच्या श्लोकाकडे जाऊयात. 133 सूत्र 32-33. स्रोतसां सन्निरुद्धत्वात् स्वेदं न अधिगच्छति स्वस्थानात प्रच्युते चाग्नौ प्रायशः तरुणेजोरे. आता स्रोतसां सन्निरुद्धत्वात् स्रोतसांमध्ये अवरोध असल्यामुळे आणि स्वस्थानात प्रच्युते अग्नौ अग्नीचे स्वस्थानातून च्युती झाल्यामुळे प्रायशः तरुणेज्वरे स्वेदं न अधिगच्छति प्रायः तरुण ज्वरामध्ये स्वेद येत नाही. म्हणजे इथे दोन गोष्टी आहेत, स्रोतोरोध आणि अग्निच्युती. अग्निच्युती अग्निपचनाचं काम व्यवस्थित करत नाही, त्याचं कर्मक्षय, कर्मापासून च्युती होणं. स्रोतसांचा अवरोध आणि अग्नीची शाखेमध्ये उपस्थिती. अग्नी जर का शाखेमध्ये गेला तर त्या ठिकाणी स्वेद प्रवृत्ती व्हायला पाहिजे. स्वेद प्रवृत्ती होते आणि तो संताप कमी होतो असं सरळ सरळ अपेक्षित असलेली गोष्ट आहे. पण स्वेद जर का येऊ नाही शकला आणि अवरोध झाला तर अग्नी तसाच शाखेत राहतो आणि संताप निर्माण करतो. ह्याच्यामध्ये ना अधिगच्छति, नाचा अर्थ या ठिकाणी नर पुरुष अशा अर्थाने आहे. हा तरुण ज्वरामध्ये साधारणतः प्रायशः तरुणे ज्वरे असं होत नाही. ह्याच्यामध्ये दोन्हीही गोष्टी आहेत की तरुण ज्वरामध्ये जर का पित्ताधिक्य असेल तर अशा वेळेस अल्प का होईना स्वेद दिसू शकतो. तसंच तरुण ज्वरामध्ये विशेष करून जेव्हा अवरोध हा निबिड आणि नुकताच बनलेला असतो तेव्हा थोड्या तरी पाचनाची त्याला अपेक्षा असते. त्यामुळे साधारणतः स्वेद त्याच्यामध्ये येत नाही. पुढच्या श्लोकाकडे जाऊ. आता प्रत्यक्ष अवस्था साम, वच्चमान आणि निराम यांचं वर्णन आहे. अरुचिश्च अविपाकश्च गुरुत्वम उदरस्य च हृदयस्य अविशुद्धिश्च तंद्राच आलस्यमेव च ज्वरो अविसर्गे बलवान दोषाणाम अप्रवर्तनम लालाप्रसेकोरुल्लासः शून्नाशो विरसम्मुखम स्तब्धसूक्त गुरुत्वं च गात्राणां बहुमूत्रता न विज्जीर्णा न च ग्लानिः ज्वरस्य आमस्य लक्षणम्. सरळ स्पष्ट आहेत लक्षणं. अरुची, अविपाक, उदर गुरुत्व
हृदय अविशुद्धी, तंद्रा, आलस्य, अविसर्गी ज्वर म्हणजे नित्य अनुशक्त राहणारा ज्वर आणि बलवान ज्वर, दोषांचं प्रवर्तन न होणं, लालास्राव, रुल्लास, क्षुधानाश, मुखवैरस्य, शरीराचं गात्रांचं स्तब्धत्व म्हणजे त्याला म्हणू आपण आखडून जाणं, सुप्तत्व म्हणजे शून्यता, गुरुत्व, बहुमूत्रता, जीर्णवीट नसणं म्हणजे पक्व पुरुष नसणं म्हणजे मलामध्ये आमाची उपस्थिती असणं, मलामध्ये आमता असणं, आणि ग्लानी नसणं, नच ग्लानीही, ही आमज्वराची लक्षण आहे. ग्लानी नसणं म्हणजे त्याच्यामध्ये मांस क्षीणता दिसत नाही असं होतं, म्हणजे उलट असं रसरसलेला ज्वरित जर आपण बघितला नवज्वरित तसा तो रसरसलेला दिसतो तो रुग्ण. तर ही सगळी आमज्वराची लक्षणं आहेत. अरुची अविपाक, गुरुत्व उदरस्य, आलस्य, तंद्रा ही सर्व लक्षणं जी आहेत ही सर्व सामतेची लक्षणं आहेत. त्यामुळं सामता असल्यामुळं ज्वराचा बल जास्त असतं, तो अविसर्गी म्हणजे सलग असतो आणि दोष शरीराच्या बाहेर जात नाही. दोषाणाम अप्रवर्तनम म्हणजे काय, तर या ठिकाणी मलाचं प्रवर्तन, स्वेदाचं प्रवर्तन हे जास्त प्रमाणात असत नाही, पण या ठिकाणी स्पष्टतेने सांगितलेलं की बहुमूत्रता म्हणजे मूत्र मात्र बहु असतं. ह्याचं कारण शरीरामध्ये जी सामता आहे त्या सामतेमुळं क्लेदाचं मूत्रात परिवर्तन होऊन बहुमूत्रता हे लक्षण मात्र प्राधान्याने यावेळेस दिसत असतं. सामतेमुळंच आणि स्तब्ध दोषांमुळंच स्तब्ध गुरुगात्रता हे एक लक्षण त्यामध्ये दिसत असतं. हृदयाची अविशुद्धी या लक्षणाबद्दल बोलत असताना हृदय गौरव किंवा हृदय जाड्य अशा पद्धतीने गंगाधराने सांगितलेलं आहे. पण ह्या खेरीजही ह्याची व्याप्ती समजायला पाहिजे असं वाटतं. हृदय जेव्हा उल्लेख येतो षडंगमंगम विज्ञानम इंद्रिया आणि अर्थपंचकम किंवा चैतन्य संग्रह अशा पद्धतीने चरसूत्रस्थान 30 श्लोक नंबर 4 आणि 7 यामध्ये त्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे हृदयाची अशुद्धी, त्यामुळे हृदयाची अशुद्धी जेव्हा असते तेव्हा त्या ठिकाणी सर्व इंद्रियचे विषय ग्रहण करत असताना किंवा एकूण सुख ही जी गोष्ट आहे ती कुठल्याही पद्धतीने चांगल्या पद्धतीने रिसीव्ह करता येत नाही. चांगल्या गोष्टी ज्या मनाला खरं तर आल्हाददायक आहेत त्या तशा पद्धतीने स्वीकार करता येत नाहीत. हे हृदय अशुद्धीतलं प्रत्यक्ष क्लिनिकली समजण्याचं लक्षण आहे. त्यामुळे फक्त हृदय जाड्य किंवा हृदय गौरव एवढाच अर्थ फक्त समजावा असं वाटत नाही. बहुमूत्रता हे खरोखर एक टिपिकल लक्षण आहे. न वीट जीर्णा न च ग्लानी, वीट जीर्ण असत नाही म्हणजे बुडणारा मल असतो किंवा त्याला एक भिन्न वर्ण गंध आमगंध असतो. अशा पद्धतीची लक्षणं याच्यामध्ये आम ज्वरामध्ये आहे. ह्याच्यामधली काही लक्षणं ही दोषांनुसार बदलतात, तीव्रतेनुसार बदलतात. त्यामुळे सर्व लक्षणांची उपस्थिती असावी असं विद्यार्थ्यांनी निश्चित डोक्यात ठेवू नये आणि सामता आणि दोषांची लक्षणं ह्यांचा विवेकही वेगवेगळा करून घ्यावा. उदाहरणार्थ गुरुत्वम उदरस्य ही गोष्ट जी आहे ही गुरु आहाराने सुद्धा निर्माण होणारं लक्षण आहे, तसंच कफानेही निर्माण होणारं लक्षण आहे. हे सामतेचं लक्षण आहे असं बघण्यासाठी बाकी सर्व गोष्टी सामतेसाठी योग्य आहेत का असं परीक्षण आणि प्रश्न परीक्षण असं एकत्रित विचार करून मग ही सामता आहे असा निर्णय घ्यावा. एका लक्षणाच्या आधारे त्याचं विवरण करण्याचा सवय ही क्लिनिकली घातक राहते. प्रत्येक लक्षणांचा एक समुच्चयाच्या आधारे त्या लक्षणाचा अर्थ लागतो आणि हेतूनही त्याच्या लक्षणांचा अर्थ लागत असतो. हे कायम लक्षात ठेवा. पुढच्या श्लोकाकडे जाऊयात. ती लक्षणं आपल्या परीक्षणांनी तपासून घ्यावी. जिभेवरती उपलेप दिसतोय का, उदर त्याचं कसं लागतंय स्पर्शाने, असं जजमेंट घेऊन त्याचं बरोबर. म्हणजे तसंच परत म्हणजे जिव्हा उपलेप आहे आणि उत्तम क्षुधा आहे अशा वेळेस सुद्धा अशी सुद्धा रुग्ण असतात. तसंच जिभेवरती अजिबात उपलेप नाही आणि सार्वदेहिक सामता मात्र आहे असं सुद्धा रुग्णांमध्ये सापडतं. त्यामुळं कुठल्याही एका लक्षणांवरती आधारित होऊन आपण आपला निर्णय घेऊ नये.
बहुकारण असलेली युक्ती जी आहे त्याचाच वापर करावा, म्हणजे चूक होत नाही. पुढे पुढच्या जाऊयात श्लोकाकडे. पुढे जाऊयात. सूत्र 136. ज्वरवेगो अधिकस् तृष्णा प्रलापः श्वसनं भ्रमः मलप्रवृत्तिः उत्क्लेशः पच्यमानस्य लक्षणम्. आता हे पच्यमान ज्वराचं लक्षण आहे. तीव्र वेगी ज्वर असणं, ज्वरवेगो अधिकः, तृष्णा सतत तहान तहान होणं, प्रलाप, श्वास, भ्रम, मलप्रवृत्ती. आता इथे मलप्रवृत्ती होते. उत्क्लेशः, जे सामज्वरामध्ये असं होतं की दोषांचं प्रवर्तनच होत नव्हतं, दोषाणाम अप्रवर्तन होतं. आता इथे उत्क्लेशः ही लक्षणं पच्यमान ज्वराची. पच्यमान म्हणजे पचण्याची क्रिया चालू आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये ING लावून इंग जे केलं जातं, कमिंग गोईंग, प्रेझेंट कंटिन्युअस मधला जो शेड आहे समजण्याचा, तो शेड या ठिकाणी आहे. पच्यमान म्हणजे पचन चालू असतं, चालू आहे, अजून चालू आहे ती गोष्ट. पचन चालू असतं म्हणजे काय चालू असतं, तर पचन म्हणजे परिणमन होणं. परिणमन होणं म्हणजे कशात परिणमन होणं, तर शरीराच्या बाह्य जो भाग शरीरामध्ये प्रविष्ट होतो, जे अन्न शरीरात प्रविष्ट होतं, शरीरामध्ये जे काही प्रविष्ट होतं ते प्रविष्ट झाल्यानंतर शरीराला स्वीकारता येईल अशा पद्धतीचा भाग आणि शरीराला नको आहे आणि आता बाहेर टाकून द्यायचं आहे, तर तशा स्वरूपाचा किट्ट सार असं जे विभजन करणं, हे बाहेर आलेल्या गोष्टींचं सार किट्टामध्ये विभजन करणं हे परिणमन आहे, म्हणजेच पचन आहे. त्यामुळे हे जे बायोलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन असतं फिजिकल केमिकल एंटिटीजचं, त्याला पचन म्हणायचं. हे पच्यमान, हे पचन चालू असताना काय लक्षणं दिसतात ज्वरामध्ये, तर ज्वर वेग अधिक असतो, कारण त्या ठिकाणी औष्ण्य म्हणजे अग्नीची प्रक्रिया ही वृद्धिंगत असते, ती त्या ठिकाणी वाढलेली असते. त्यामुळं तृष्णा असते, त्या ठिकाणी औष्ण्य शरीरात वाढल्यामुळं जल महाभूताचा अपेक्षा शरीरामध्ये अपधातूची गरज वाढते. त्याने त्या संतापामुळं इंद्रियांमध्ये निर्माण होणारा जो काही विकार आहे त्यातून प्रलाप आणि बलहानी झाल्याने श्वसन भ्रम अशा पद्धतीची लक्षणं दिसायला लागतात. मलप्रवृत्ती त्याने सुरू होते, कारण त्याला गती कोष्ठप्रत प्राप्त व्हायला लागते पच्यमानामध्ये. तसंच उत्क्लेश दिसतो. उत्क्लेश काय आहे, तर जो सामावस्थेमधला जो आहे त्या ठिकाणी सारकिट्ट विभजन झालं की दोष शरीराच्या बाहेर पडायला लागतात, हा उत्क्लेश आहे. त्यामुळे शरीराच्या बाहेर जाण्याची प्रवृत्ती त्याची निर्माण होते. त्यामुळं जेव्हा डिमॉनिटायझेशन झालं, जेव्हा डिमॉनिटायझेशनच्या वेळेस जो एक सामता संपत्तीला निर्माण झालेली असते, ती संपत्ती सारकिट्ट विभजन होऊन ती मेन स्ट्रीम मध्ये प्रविष्ट व्हायला लागते आणि ती कोष्ठप्रद गती त्याची यायला लागते, आणि हा उत्क्लेश आहे. त्यामुळं त्या ठिकाणी हा ब्लॅक आहे का व्हाईट आहे हे समजायला खूप सोपं पडायला लागतं. त्यामुळे हा उत्क्लेश समजण्यासाठी एक दिलेला अॅनालॉजी विचार करून पहा. आपण निराम ज्वराची लक्षणं पाहूयात. आता पुढे 137 सूत्र. क्षुत क्षामता लघुत्वं च गात्राणां ज्वरमार्दवं दोष प्रवृत्ती रष्टाहो निराम ज्वर लक्षण. क्षुत, क्षुधा लागणं, क्षुधेची जाणीव होणं. क्षामता, क्षामता शरीर कृश होणं, शरीर लाघव. ज्वरवेग मृदू होणं, ज्वर मार्दव होणं, दोषांचं प्रवर्तन होणं, दोष प्रवृत्ती ही. आणि अष्टाहो, ज्वराला 8 दिवस पूर्ण होणं, ही निराम ज्वराची लक्षणं. आता ही निराम ज्वराची लक्षणं असं या ओळीत येतं. आणि जे आपण 12वं बघत होतो, 12वा प्रश्न बघत होतो, त्याच्यामध्ये जीर्ण आमस्य जीर्णस्य लक्षणं असं म्हणून तो प्रश्न आला होता. तर हीच जीर्ण ज्वराची लक्षणं समजायची का, असा एक प्रश्न आहे. हे वेगळी जीर्ण ज्वराची लक्षणं अशी ग्रंथात पुढे येत नाही. पुढे नंतर ज्वर शांतीची आणि अपुनर्भवाची लक्षणं येतात. त्यामुळे इथे ही जी निराम ज्वराची लक्षणं आहेत, याला जीर्ण ज्वराची लक्षणं म्हणायची का, असं जीर्ण ज्वर ही एक वेगळी परिभाषा आहे. त्यामुळे निराम ज्वर
जीर्ण दोषांची लक्षणं ह्याच्यातली काय बघावीत असा एक त्यातला भाग आहे. मॅडम जे म्हणतायत ते श्लोक नंबर 6 ज्वरचिकित्सा जो श्लोक नंबर 6-7 मध्ये जो दिलेला आहे, लिंगम आमस्य जीर्णस्य औषधम च क्रियाक्रमः, या श्लोकाच्या संदर्भातनं ते म्हणतायत. त्यामुळे हा निराम ज्वर म्हणजे जीर्ण दोष झालेल्या ज्वराची लक्षण, अशा पद्धतीचा त्याचा विचार करायचा. क्षुधा क्षामता म्हणजे थोडस दौर्बल्य, गात्राणाम लघुत्व, ज्वर मार्दव ज्वर कमी होतो. पण निर्गत ज्वर विगत ज्वर ही लक्षणं ह्याच्या बरोबरीने दिसू शकतात का? दिसू शकतात, ते सगळ्यात शेवटी दिलेली आहे, बरोबर. त्यामुळे आपण ती तिथं बघणार आहोत. श्लोक नंबर आपल्याला सांगता येईल, विगत ज्वर लक्षणं जे आहेत सगळ्यात शेवटी दिलेली आहेत. त्यामुळं निराम ज्वर झाल्यानंतर तो ज्वर जातोच असं समजायचं कारण नाहीये. श्लोक नंबर 329, विगत क्लम संतापम अव्यथम विमलेंद्रियम, हा जो श्लोक आहे तो श्लोक निर्गत ज्वर गेलेला आहे असं समजण्यासाठी की लक्षण आहेत. हा निराम ज्वर म्हणजे सामता गेलेली आहे, पण पुन्हा अग्नीची कोष्ठात स्थापना झालेली नाही पूर्णतः, किंवा दोष निघून गेलेले नाहीत. दोष प्रवृत्ती सुरू झालेली आहे बाहेर जाण्याची, पण दोष गेलेले नाहीये. अष्ट आहा 8 दिवस, असा एक बराच वेळा बोललं जातं की स्टॅटिस्टिक्सचा विचार आयुर्वेदामध्ये करायला हवा वगैरे वगैरे. तर अष्ट आह हा जो आहे हा एक स्टॅटिस्टिकल रिप्रेझेंटेशनच आहे. म्हणजे 8 दिवस हे कुठून काढलं, तर साधारणतः 8 दिवसांमध्ये ही ज्वर निराम होतो असं सापडतं. पण हे साधारणतः असं सांगत असताना ऍक्च्युअली स्टॅटिस्टिक्स म्हणजे पूर्ण नॉलेज असं लोकांना वाटत असतं. पण स्टॅटिस्टिकल इज नॉट अ नॉलेज, इट्स जस्ट अ इन्फॉर्मेशन. इट इज ऑलवेज विथ सम एरर. त्यामुळे त्या ठिकाणी कायम एक स्टँडर्ड डेव्हिएशन असतं आणि त्यामध्ये एक स्टँडर्ड एरर ऍक्सेप्ट केलेली असते, आणि मग साधारणतः माहितीसाठी एक गाईडलाईन म्हणून अष्ट आह सारखी गोष्ट समोर येते. त्यामुळे अशा जेव्हा जेव्हा असे आकडे येतात तेव्हा हे साधारणतः माहितीसाठी दिलेला एक स्टॅटिस्टिकल डाटाचं कन्क्लुजन असतं. आणि स्टॅटिस्टिकल कन्क्लुजन इज ऑलवेज विथ सम एरर. इट इज नॉट अ परफेक्ट नॉलेज इट इज कन्सिडर्ड ॲज. असा एक कायम डोक्यात ठेवायला पाहिजे. आणि या ज्वराच्या साम पच्चमान निराम अवस्था खूप महत्वाच्या आहेत, विशेषतः क्लिनिकली म्हणजे औषध देण्याच्या दृष्टीने. आमावस्थेत औषध अजिबात देऊ नये, कारण आमासन्नो अनलो नालम पक्तुम दोषौषधाशनम. निरामावस्थेत औषधं द्यायची येतात आपल्याला. आता इथे ज्वर 8 दिवसांचा झाला की त्याची निराम होण्याची शक्यता म्हणून अष्टाह दिलंय. पण काही वेळा 8 दिवसाच्या आधीच क्षुधा लागणं, क्षामता, लघुत्व अशी लक्षणं दिसणं, आणि काही वेळा 8 दिवसांच्या नंतरही न दिसणं असं शक्य आहे. जसं स्टॅटिस्टिकल हे कॅल्क्युलेशन असल्यामुळे याच्यामध्ये त्यामुळे लक्षणांनी आणि तपासून त्याचं जजमेंट घ्यायचं. म्हणजे सुश्रुताने बहुदोषस्य मंदाग्नेः सप्तरात्रात परम ज्वरे लंघनांबूय वागुभिः यदा दोषो न पच्यते तदा तं मुखवैरस्य तृष्णारोचकनाशनैः कषायैः पाचनैः रुद्धैः ज्वरघ्नैः समुपाचरे. म्हणजे या सूत्रातनंच आपल्याला कळतं की अवस्था पाहून दोष पक्व झालेत की नाही त्याचं जजमेंट घ्यावं आणि औषध द्यायचं की अजून लंघनच चालू ठेवायचं असं त्याचं जजमेंट घ्यावं. गुरुवर्य सुराणी सर राजकोटला या सूत्राचा खरोखर शब्दशः त्याचा व्यवहार ते करायचे. जोपर्यंत सामावस्था आहे तर औषध देऊ नये असा जो उपदेश आहे ते औषध द्यायचे नाही. 1/4 आटवलेलं पाणी आणि मुगाचं कढण याच्यावरतीच रुग्णांनी राहायचं. जेव्हा आमाचं पचन होऊन अग्नीची स्थापना सुरू होईल तेव्हा संसर्जन क्रम वापरायचा, आणि त्याच्यानंतर मग गंधर्वहरितकीसारखं औषध देऊन दोषांना शरीराच्या बाहेर काढायचं. अशा पद्धतीने गेलेला ज्वर हा कित्येक वर्ष परत येत नाही आणि अग्नीचं उत्तम रक्षण मात्र होतं. असं त्यांच्या व्यवहारामधनं त्यांनी बऱ्याच वेळा हे सिद्ध केलं होतं. म्हणजे इवन आमवातासारख्या ठिकाणी सुद्धा औषध खूपच कमी किंवा न वापरता सामावस्था घालवणं हीच योग्य चिकित्सा आहे. अशा पद्धतीचे काय चिकित्सेचे खंदे पुरस्कर्ते
सुराणे सर राजकोटचे होते. आपण पुढचा श्लोक बघूयात. आता साम पच्चवान निराम हे सांगून झाल्यानंतर पुढचं सूत्र येतं, नवज्वरे दिवा स्वप्न स्नान अभ्यंग अन्न मैथुनम क्रोध प्रवात व्यायामान कषायांश्च विवर्जये. नवज्वरामध्ये दिवा स्वप्न स्नान अभ्यंग अन्न मैथुन क्रोध प्रवात सेवन व्यायाम आणि कषायपान वर्ज करावं. आता ही नॉट टू डू लिस्ट किंवा कॉन्ट्राइंडिकेशन काय काय नवज्वरामध्ये आहेत त्याची दिलेली आहे. काही ग्रंथांमध्ये डू लिस्ट आधी दिली आहे, म्हणजे जसं सामान्य तो ज्वरी पूर्वम निवाते निलये वसेत वगैरे आणि निवात स्थानामध्ये राहावं अशी डू लिस्ट दिली आहे. इथे पहिल्यांदा अचरक नवज्वरात काय वर्ज करायचं ते सांगतात. नवज्वरामध्ये काय त्याग करावा, म्हणजे सामावस्था असताना विशेष करून आणि अग्नीची पूर्ण स्थापना झालेली नाहीये तोपर्यंत काय गोष्टींचा त्याग करायला पाहिजे, पुन्हा पूर्ण बल आलेला नाहीये तोपर्यंत काय त्याग करायला हवा, आणि विशेष करून या ठिकाणी नवज्वरात असं त्यांनी वापरलेलं शब्द. तर दिवा स्वप्न हा त्यातला त्याग म्हणून सांगितलेला आहे. दिवा स्वप्न जेव्हा खरं तर रसाजीर्ण जेव्हा असतं तेव्हा दिवास्वाप करावा असा उल्लेख आहे. त्यामुळं पुन्हा दिवास्वप्न ही गोष्ट नवज्वरामध्ये दोष कुठला आहे त्यानुसार निश्चितच आपल्याला थोडंसं हे बदलून घ्यायला लागतं. विश्रांती देणं ही गोष्ट मात्र दिवास्वाप नाही केला तर सुद्धा विश्रांती सतत पूर्णतः ठेवणं ही गोष्ट त्याबरोबर आपल्याला करायला लागते. त्यामुळे दिवास्वाप आणि पूर्ण विश्रांती ह्याच्यामधला फरक वैद्याने समजून घ्यावा. स्नान अभ्यंग अन्न आणि मैथुन ह्याचा त्याग आहे, आणि एक्झॅक्टली ह्याच चुका होतात. प्रवात व्यायाम पुढचा सुद्धा जो भाग आहे, जो त्वरित एक औषध घेऊन स्वेद प्रवृत्ती करून ज्वर घालवला जातो आणि जशी स्वेद प्रवृत्ती झाली त्याचा अंगमर्द बराच कमी होतो. पण अग्नी पुन्हा स्थापित होणं हा जो त्यातला संप्राप्तीचा घटक आहे तो होत नाही, आणि दोष अजूनही शाखेमध्येच असतात. आणि तेव्हाच स्नानासारख्या गोष्टी किंवा अभ्यंगासारख्या गोष्टी, व्यायाम किंवा प्रवासासाठी बाहेर पडणं किंवा कामासाठी बाहेर पडणं या गोष्टी घडतात. त्यामुळं ज्वरामध्ये हे पथ्य लेखी स्वरूपात रुग्णांना द्यावं आणि स्नान करू नये, पूर्ण विश्रांतीच करावी. कारण प्रवास जो थोडासाही मोठ्या शहरामध्ये जो असतो, मोठ्या शहराच्या दृष्टीने 10 किलोमीटर प्रवास हा सहज घडणारा आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये हा घडणारा जो अध्वा आहे त्याने शाखागत दोष पुन्हा कोष्ठामध्ये येण्यापासून थांबवले जातात. अन्न जर का पुन्हा प्रविष्ट झाला तर अग्नीची स्थापना होण्याला परत विलंब होतो. त्यामुळं ज्वराची संप्राप्ती जास्त वाढत जाते. त्यामुळं शक्य झाल्यास हे सर्व पथ्य लेखी स्वरूपात रुग्णांना द्यावेत आणि पूर्ण अग्नीची स्थापना होईपर्यंत हे नक्की त्यांच्याकडनं केलं जाईल असं बघा. काही ग्रंथांमध्ये जी डू लिस्ट आली आहे त्याच्यामध्ये मी मगाशी ओळ सांगितली, सामान्यतो ज्वरी पूर्वम निवाते निलये वसेत निर्वातम आयुषो वृद्धिम आरोग्यम कुरुते यतः नवज्वरी भवेत यत्नात गुरुष्ण वसनावृतः यथर्तुपक्व पानीयम पिबेत किंचित निवारयन. त्याच्यामध्ये नवज्वरी भवेत यत्नात गुरुष्ण वसनावृतः हे खूप महत्वाचं आहे की गरम उबदार असे कपडे त्याच्या अंगावर असावेत. आत्ताला तसं केलं जात नाही. साधारणपणे असं सांगितलं जातं की त्याच्या अंगावरचे कपडे काढून, विशेषतः बालकांना ताप आल्यानंतर त्याच्या अंगावरचे कपडे काढून टाका किंवा जरा वारा येऊ द्या, म्हणजे तो उष्मा कमी होईल त्याच्या शरीराचा. त्यामुळे असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं. तर आपल्याकडे स्पेसिफिकली गुरुष्ण वसनावृतः असं त्याला ठेवायचं. म्हणजे बऱ्याच सिरियस पेशंट्सना, म्हणजे सध्या चालू असलेल्या इव्हन कोविड पेशंट्सना आयसीयू मध्ये ऍडमिट केलेलं असतं, त्यांना ज्वर असतो आणि एसी चालू असतो. त्यामुळं हा सुद्धा एक भाग ज्वर संप्राप्ती वाढवायला कारण राहतो. कारण हे प्रवात सेवन जे आहे ते रोतोरोध वाढवतं, त्यामुळे हे स्पेसिफिकली लक्षात ठेवा. पुढे जाऊयात आपण 139.
ज्वरे लंघनमेवादौ उपदिष्टं ऋते ज्वरात् क्षयानील भयक्रोध कामशोक श्रमोद्भवः। ज्वरे लंघनमेवादौ उपदिष्टं, ज्वराच्या प्रारंभीच्या काळात लंघन करण्याचाच उपदेश दिलाय. ऋते ज्वरात असं म्हणून काही कॉन्ट्राइंडिकेशन दिलेत त्यांनी. क्षय, अनिल, क्षयज ज्वर, अनिलज ज्वर, वातज ज्वर, भय, भयामुळे झालेला ज्वर, क्रोध, क्रोधज ज्वर, कामज ज्वर, शोकज ज्वर आणि श्रमोद्भवात आणि श्रमामुळे झालेला ज्वर, हे जे आहेत या ज्वरांना सोडून इतर ज्वरांमध्ये प्रारंभी लंघन करावं, क्षयादी ज्वरात करू नये. कारण इथे लंघनाने वातवृद्धी होते आणि क्षयादी कारणांनीही वातप्रकोप होतो, म्हणून वातज्वरात सर्वथा लंघन वर्ज सांगितलं. आता इथेच टीकेमध्ये सामवातज ज्वरामध्ये हलकं लंघन करायला सांगतात ते. तत्र मात्रया लंघनं मात्रया कर्तव्यम किंवा अवश्यमेव कुर्वित ज्वरे सामे समीरणे लंघनं हि आमपाकार्थम न तदूर्ध्वं यथा कफे कफपित्ते द्रवे धातु सहेते लंघनं महत् आमक्षयात ऊर्ध्वम अपि वायुर्न सहते क्षणम. याच्यामध्ये सामवायूमध्ये लंघन करावं, मात्र कफ आणि पित्त हे द्रव धातू आहेत, त्यामुळे आमक्षय झाल्यानंतर पण तुम्ही काही काळ लंघन चालू ठेवलं तर ते सहन करू शकतात. वाताचं मात्र तसं होत नाही, लगेच वाताचा प्रकोप होतो. त्यामुळे वातामध्ये जेव्हा तुम्ही लंघन देत असता तेव्हा तुम्हाला सतत जजमेंट घेत राहिलं पाहिजे की इथे अमावस्था संपली आणि आता मला लंघन थांबवायला पाहिजे किंवा त्याचं बृहण शमन करायला पाहिजे. लंघनाचं खरं तर मार्गदर्शक तत्व सगळ्यात शेवटच्या जो 2 ओळी आहेत त्याच्यामध्ये आहे. प्राणाविरोधिना चैनम लंघने नोपपादे बलाधिष्ठानम आरोग्यम यद अर्थो अयम क्रियाक्रम. हा श्लोक समजून घ्यावा आणि त्यानुसार मग लंघनाचा उपदेशाचं पालन करावं. प्राणविरोधिना, प्राण म्हणजे बल. या ठिकाणी प्राण या शब्दाचा शब्दशः इथे समजण्याचा खरा जो अर्थ आहे तो म्हणजे बल. बलविरोधिना चैनम लंघने नोपपादे, बलाचा नाश होणार नाही अशा पद्धतीने लंघनाचा वापर करावा. कारण बलाधिष्ठानम आरोग्यम, बलाच्या अधिष्ठितच आरोग्य आहे. बलाचा नाश झाला तर आरोग्य प्रस्थापित होणार नाही. की ज्याच्यासाठी यद अर्थो अयम क्रियाक्रम, ज्या उद्देशाने हा क्रियाक्रम म्हणजे लंघन या ठिकाणी केला जाणार आहे. त्यामुळं लंघनाने बलवृद्धी होते का असा एक विचार आपण करूया. तर जेव्हा दोष दुर्बल शरीर असतं, दोषाच्या कारणाने, दोषवृद्धीच्या कारणाने देह दुर्बल होतो, तेव्हा लंघनाने बलवृद्धी होते. आणि जेव्हा प्रत्यक्ष देहच दुर्बल असतो तेव्हा लंघनाने शरीराचा बल नाश होतो. त्यामुळे जर का क्षय अनिल भय क्रोध काम शोक श्रमोद्भवात अशी ही जी काही हे जर का हेतू असतील सर्व, तर देह दुर्बल असतो. त्यामुळे त्या ठिकाणी लंघन हा प्रमुख उपक्रम होत नाही. आता त्याची इफ अँड बट जे टीकेमधले आता मॅडमने सांगितले की ह्याच्यामध्ये जर का सामावस्था असेल तर काय करायला लागतं, तर लंघनाचा आपल्याला स्तर निवडायला लागतो. जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की सुराणे सर काय करायचे, तर 1/4 साठवलेलं पाणी आणि मुगाचं कढण एवढंच तो सेवन करायचं, बाकी काहीही खायचंच नाही असं रुग्णाला सांगायचे. हा एक लंघनाचा स्तर आहे. आणि वरण भात फक्त खा, भाजी पोळी तू खाऊ नकोस. सुंठीने सिद्ध असलेलं दूध पी किंवा सुंठ सिद्ध जल सेवन करावं. असे जे काही स्तर आहेत आपल्याला, हे वेगवेगळे स्तर आपल्याला त्या त्या देशानुसार, ऋतूनुसार, दोषानुसार आपल्याला निवडता येतात की ज्याने लंघन एका वेगळ्या स्तरावरती आपल्याला करता येतं. आणि त्या स्तरामुळं आपल्याला बलहानी होऊ न देता सामावस्था घालवण्यापुरतं लंघन उत्तम रीतीने करता येतं. कारण लंघनेन क्षयम नीते दोषे संदुक्षिते अनल हे साध्य करायचं. आणि हे साध्य झालं की लंघन क्रियाक्रमाचा जे काही आपल्याला साध्य करायचंय ते पूर्ण साध्य झालं. त्यामुळे लंघनाचा स्तर भिन्न भिन्न आपल्याला निवडायचा असतो. तो स्तर कसा हवा, तर जो बलाला अविरोधी असेल, बल जोपर्यंत देत आहे लंघन तोपर्यंत लंघन करावं.
बलहानी होती आहे आणि तरी सुद्धा लंघन चालू आहे, हा काही फार योग्य क्रम नव्हे. लंघनेन घ्यायचं ना. लंघनेन क्षयं नीते दोषे संधुक्षिते अनले विज्वरत्वं लघुत्वं च क्षुच्चैव अस्य उपजायते. हं? तर इथे लंघनामुळे दोषक्षय होतो, अग्नी संधुक्षित होतो आणि त्यामुळे ज्वराचा नाश होतो किंवा विज्वरत्व येतं, लघुत्व येतं, क्षुधा उत्पन्न होते. हे लंघनाचे होणारे फायदे या सूत्रात दिले. पुढे दिले की पुढच्या सूत्रामध्ये आहे की लंघन कुठपर्यंत करावं, तर प्राण अविरोधिनाचैनं लंघनेन उपपादयेत बलाधिष्ठानम आरोग्यम यदर्थोऽयं क्रियाक्रमः. प्राण अविरोधिना, प्राण याचा अर्थ इथे बल, बलाचा क्षय होणार नाही इतकं लंघन करावं, कारण बल हे आरोग्याचं अधिष्ठान आहे आणि हा आरोग्यासाठीच असणारा, आरोग्य प्राप्तीसाठी असणाराच हा क्रियाक्रम किंवा ही चिकित्सा दिली. त्यामुळे लंघनाची जी लक्षणं आहेत, वातमूत्र पुरुषाणाम विसर्गे गात्र लाघवे, ही सगळी बघावीत आणि त्याच्यावरती लक्ष ठेवत लंघन द्यावं आणि बल कमी होणार नाही इतपत लंघन रुग्णाला द्यावं. त्यामुळं ह्याच्यातला हे जे दिलेले हेतू आहेत त्यातले की ज्या ठिकाणी लंघनाचा त्यांनी निषेध केलेला आहे, तर निषेध जो केलेला आहे तो ऋते असं वरून निषेध जरी असला तरी तिथं सामावस्था असेल, म्हणजे उदाहरणार्थ क्षय, कुठल्याही पद्धतीचा झालेला क्षय, म्हणजे रक्ताचा क्षय झालेला असेल, शुक्राचा क्षय झालेला असेल, अशा पद्धतीने कुठल्याही धातूचा जर का क्षय झाला असेल आणि त्याच्यातनं त्या हेतूने ज्वर उत्पन्न झाला असेल, तर अशा वेळेस द्यायचं जे लंघनाचा उपक्रम आहे हा मांसरसासारखा असू शकतो की सिद्ध मांसरस दिलं आणि त्यानेच जर का लंघन करून घेतलं तर असा एक विचार करता येण्यासारखा आहे. वाताने जेव्हा होणारा क्षय आहे वातवृद्धीने होणारा जेव्हा ज्वर आहे तेव्हा दिलेली विलेपी किंवा मांसरस पुन्हा किंवा वापरलेलं असवारिष्ठासारखं औषध, ही गोष्ट सुद्धा आपल्याला लंघनाचा उपक्रम साध्य करतं आणि सामावस्था घालवून पटकन ज्वरातनं मुक्ती आपल्याला मिळवून देतं. त्यामुळं लंघनाचे भिन्न भिन्न स्तर आपल्याला घ्यायचे असतात. हा ह्या श्लोकातनं खरा तर असलेला गर्भित अर्थ आपण समजून घ्यावा. या ठिकाणी आपण थांबूयात. पुढचा जो सूत्र आहे, चिकित्सा सूत्र म्हणून जे आपण विचार साधारणतः अकॅडमिकली केलं जातं, तो आपण बघूयात आणि थांबूत.